गुड मॉर्निंग मुलांना. तर आज आपण गेल्या वेळेला आपण मध्य कसा शोधायचा ते आपण शिकलो, पण मध्य शोधण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्या 3 मध्ये आपण 2 पद्धती शिकलेलो आहोत. मध्यच्या एकूण 3 पद्धती आहेत मध्य शोधण्याची. एक आहे सरळ पद्धत, दुसरी आहे गृहीत मध्य पद्धत, आणि तिसरी मध्य प्रमाण विचलन पद्धत. सरळ पद्धत आणि गृहीत मध्य पद्धत आपण पाहिलेली आहे. सरळ पद्धतीमध्ये 4 कॉलम असतात, गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 कॉलम करावे लागतात. देताना आपल्याला गणितामध्ये 2च कॉलम देतात, एक वर्गचा आणि एक वारंवारताचा, आणि उरलेले कॉलम आपल्याला तयार करायचं असतं. सरळ पद्धतीमध्ये 4 कॉलम असतात. कुठले कुठले असतात? तर पहिला असतो वर्ग, त्याच्यानंतर असतो वर्ग मध्य, आणि नंतर वारंवारता, म्हणजे दुसरा वर्ग मध्य म्हणजे XI असतो, तिसरा FI, आणि चौथा XI गुणिले FI असा कॉलम असतो. ह्याच्यामधला वर्ग आणि FI आपल्याला दिलेला असतो, है ना. हे 2 आपण तयार करतो. गृहीत मध्य पद्धतीमध्ये कोणते असतात? 5 वर्ग असतो, नंतर वर्ग मध्य असतो XI, नंतर DI एक एक्स्ट्राचा कॉलम त्याच्यामध्ये येतो, आणि मग FI असतो, आणि मग FI गुणिले DI असे 5 कॉलम असतात. हे आपण शिकलेलो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 कॉलम असतात असते, आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत जी तिसरी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6 कॉलम असतात. एक असतो वर्गचं, दुसरं वर्ग मध्य XI, तिसरं DI, त्याचा कॉलम याच्यामध्ये आहे तो आहे UIचा. UIचा नवीन कॉलम याच्यामध्ये येतो, त्यानंतर FI, आणि नंतर FI गुणिले UI, असं 1 2 3 4 5 6 कॉलम येतात. याच्यामधला वर्ग आणि FI आपल्याला गणितामध्ये दिलेले असतात. जे आपल्याला प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नामध्ये 2 कॉलम आपल्याला दिलेले असतात, आणि उरलेले जे आहेत ते कॉलम आपल्याला शोधायचे असतात. तर ही जी पहिली आणि दुसरी पद्धत आहे ती आपण शिकलो आधीच. आता आपल्याला तिसरी पद्धत शिकायची आहे, जी आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत आहे. शेवटची मध्य शोधण्यासाठीची शेवटची पद्धत, मध्य काढण्यासाठीची शेवटची जी पद्धत आपल्याला शिकायची आहे ती आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. ही बाकी आहे. आता मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये एकूण 6 कॉलम आहेत. वर्ग XI म्हणजे वर्ग मध्य, DI, UI, FI गुणिले UI असं. ठीक आहे. तर आपण एक उदाहरण बघूया, आणि कसं आपण मध्य शोधायचा त्या पद्धतीने ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एक पुस्तकातलं उदाहरण घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला मध्य शोधायचं आहे या पद्धतीने, मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. तर मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य सोडवायचं. हे बघा, हे जे शेवटची 2 गणित आहेत, 5वं आणि 6वं, याच्यामध्ये आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचं आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धत. तिन्ही पद्धतीची गणित या उदाहरणामध्ये आहेत. काही गणित सरळ पद्धतीची आहेत, काही गणित गृहीत मध्य पद्धतीचे आहेत, आणि काही गणित मध्य प्रमाण विचलन पद्धतीचे आहेत. 2-2 गणित आहेत प्रत्येकाचे. 5वं गणित आपण बघूया. 5व्या गणितामध्ये आपल्याला दिलंय काय बघा. एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. म्हणजे 120 कर्मचारी आहेत कंपनीमध्ये आणि कर्मचारी 120 आहेत आणि त्यांच्याकडून आहे ना दुष्काळग्रस्त लोकांसाठी, म्हणजे जे दुष्काळात अडकलेले आहेत किंवा दुष्काळात ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांसाठी त्या कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा केलेला आहे, पैसे गोळा केलेले 120 कर्मचाऱ्यांकडून. त्यांना जेवढं त्यांच्या मर्जीने तुम्हाला किती मदत करायची आहे दुष्काळग्रस्तांसाठी ती तुमच्या मनाने तुम्ही करू शकता. असे 120 कर्मचाऱ्यांकडून तो निधी गोळा केलेला आहे. तर त्याची वारंवारता वितरण सारणी आपल्याला दिलेली आहे. तर कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. म्हणजे त्यांचा जो जमा निधी झालेला आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि तो मध्य कोणत्या पद्धतीने काढायचा आहे? मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं. आता निधी म्हणजे रुपये. आता प्रत्येकाच्या मर्जीने रुपये दिलेले आहेत. तर कोणी 100 दिले, कोणी 200 दिले, कोणी 500 दिले, कोणी 1000 दिले, कोणी 1500 दिले, 2000 दिले, 2100 दिले, कसे. तर 0 ते 500 रुपये मदत करणारे, म्हणजे 0 ते 500 रुपये देणारे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी किती आहेत बरं? ज्यांनी 0 ते 500 मध्ये मदत केली. आता 0 ते 500 मध्ये म्हणजे 100 वाले पण ह्याच्यातच येणार, 150 जर कोणी दिले तर ते ह्याच्यात येणार, 200 रुपये दिलेत ते पण ह्याच्यातच येणार. कारण 0 ते 500 रुपयामध्ये मदत करणारे जे कर्मचारी आहेत ते या गटामध्ये येणार आहेत. मग 0 ते 500 रुपये मदत करणारे किती कर्मचारी आहेत बरं? 35 है ना. म्हणजे त्यांनी 0 ते 500 मध्ये मदत केलेली आहे. 0 ते 500 रुपयामध्ये. 500 ते 1000 मध्ये मदत करणारे जे कर्मचारी म्हणजे कोणी 600 दिले, कोणी 550, 550 दिले असतील, 700 दिले असेल, 800 दिले असेल, 850 दिले असतील, ते सगळे याच्यामध्ये 1000 पर्यंतचे. ते किती आहेत कर्मचारी? 28. त्यानंतर 1000 ते 1500 मदत करणारे किती आहेत कर्मचारी? 32. त्यानंतर 1500 ते 2000 15. आणि 2000 ते 2500 रुपये मदत करणारे जे आहेत ते किती जण आहेत? ते 10 जण. ठीक आहे. तर आपल्याला ही जी वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे तिचं आपल्याला मध्य काढायचं आहे, पण पद्धत कोणती वापरायची आहे? कोणत्या पद्धतीने मध्य काढायचं आहे? मध्य प्रमाण विचलन पद्धती. बरोबर. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने आपल्याला या वारंवारता वितरण सारणीचा मध्य शोधायचा आहे. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये किती कॉलम असतात सांगितलं मी तुम्हाला? एकूण 6 कॉलम काढावे लागतील. किती कॉलम काढावे लागतील? 6. पहिला जो आहे तो वर्ग. वर्ग म्हणजे वर्गामध्ये काय दिलेलं आहे? वर्ग आणि वारंवारता आपल्याला देतात. वर्गामध्ये निधी दिलेला आहे, निधी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉलम येतो वर्ग. नंतर कोणता कॉलम आहे दुसरा? दुसरा कॉलम येतो एक्सआयचा कॉलम. मी तुम्हाला सांगितलं वर्ग मध्यचा कॉलम एक्सआय. बघा, मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये एकूण 6 कॉलम आहेत इकडे. वर्ग एक्सआय म्हणजे वर्ग मध्य, मग डीआय, यूआय, एफआय आणि एफआय गुणिले यूआय असे आपले कॉलम असतात याच्यामध्ये. मग दुसरा जो आहे तो आहे वर्ग मध्य. म्हणजे एक्सआय. एक्सआय नंतर कोणता कॉलम आहे? एक्सआय नंतर आहे
DI कॉलम. DI आपण आधीच्या पण ह्याच्यात काढलेला आहे. DI चा फॉर्म्युला आहे XI वजा A. A म्हणजे आपण जो गृहीत धरतो मध्य तो A असतो. त्यानंतर एक एक्स्ट्राचा कॉलम इथे आहे जो आहे UI. UI कसा काढायचा? DI ला भागिले G करायचं किंवा H काय आहे ते. इथे आता H आहे की G ते बघावं. गॅप असतो. G आहे G. G म्हणजे गॅप. G काय असतो ते सांगते. UI चा फॉर्म्युला आहे DI भागिले G. हा तुमचा चौथा कॉलम. पाचवा कॉलम जो येतो तो FI चा म्हणजे वारंवार म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या. हा दिलेला असतो आपल्याला कर्मचाऱ्यांची संख्या. म्हणजे FI हा FI आहे. आणि सगळ्यात शेवटचा कॉलम जो आपल्याला तयार करायचा आहे तो आहे FI गुणिले UI चा कॉलम. असे 6 कॉलम झाले बघा. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता इथे मी लिहून येणार संख्या कोणत्या कोणत्या आहेत. तर आधी मी वर्ग लिहून घेते. तर वर्गामध्ये 0 ते 500, 500 ते 1000 आहे, 1000 ते 1500 आहे, 1500 ते 2000 आणि 2000 असे आपण वर्ग लिहून घेतले. आणि आता त्यांच्या वारंवारता पण आपण लिहून घेऊ, कारण दुसरा तो वारंवारताचा कॉलम आपल्याला दिलेला आहे. वारंवारताचा कॉलम आहे तो FI आहे. तो आपल्याला दिलेला आहे, पुस्तकामध्ये दिलेला असतो. ठीक आहे. तो काय आहे? 35, 28, 32, 15 आणि 10. पस्तीस, 28, 32, 15, 10. आता पहिला आपल्याला वर्गमध्य काढून घ्यायचा आहे. वर्गमध्य जो असतो तो म्हणजे दोन आपले जे वर्गमर्यादा असतात, खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा, यांची बेरीज करून त्याला 2 ने भागायचं. सांगा बघू कसं येणार वर्गमध्य. पहिलाचा वर्गमध्य काय येईल? 0 ते 500. 0 ते 500 म्हणजे 0 अधिक 500 भागिले 2. 250 येईल. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गाचा येईल 750. बेरीज करून 2 ने भागायचा. आता या दोघांची बेरीज जर केली 1000 आणि 1500 तर 2500 येतं. आणि 2500 ला 2 ने भागलं तर किती येणार? 1250. हो. आणि पुढचं 1750. 1750. त्याच्यानंतर 2250. 2250. आता आपण काय करायचं असतं? हे वर्गमध्ये जे आले XI
त्याच्यामध्ये बरोबर मधोमध येणारी संख्या जी आहे ती आपण ए म्हणजे गृहीत मध्य मध्य गृहीत धरतो तो. मग तो कोणता गृहीत धरायचा मध्य? बरोबर मधोमध येणारी संख्या. ही बघा, ही बरोबर मधोमध आहे, ती आपला ए आहे. ए आपला आहे 1250. आणि जो जी आहे की नाही, इथे युआय काढताना आपण जो जी वापरणार आहे तो जी म्हणजे काय आहे माहितीये का? हा जी म्हणजे आहे गॅप. म्हणजे आपली खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा यांच्यामध्ये जो फरक आहे, यांच्यामध्ये जो फरक आहे सगळ्यामध्ये, कितीचा फरक आहे यांच्यामध्ये, तो आपला जी आहे. हा, कितीचा फरक आहे यांच्यामध्ये? जी म्हणजे काय माहितीये का? वरची वर्गमर्यादा भागिले खालची वर्गमर्यादा. 500. जी म्हणजे 500. ठीक आहे, तो पण वरती लिहून घ्यायचा, ए आणि जी. तर आपण आता डीआय शोधायचा असतो. डीआय कसा शोधायचा? डीआय म्हणजे एक्सआय वजा ए. हे तुमचे एक्सआय आहेत सगळे, हे जे आहेत ते एक्सआय आहेत. आणि त्या एक्सआय मधून जो ए आहे म्हणजे 1250 आहे तो वजा करायचा. मग इथे जो तुमचा एक्सआय आहे तो 250 आहे. हा तुमचा एक्सआय आहे, त्याच्यातून वजा ए करायचा आहे. ए 1250 आहे. मॅडम ऋण 1000. बरोबर, ऋण 1000. मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो. त्याच्यानंतर 750 मधून 1250 वजा करायचं. ऋण ऋण 500. 500. याचं उत्तर ऋण 500. शून्य. तिसरा शून्य. त्यानंतर बरोबर. 500. 1000. 1000. इथे आता इथे जो डीआय युआय काढायचा आहे पुढे आपल्याला. आणि युआय कसा मिळतो? डीआय ला जी ने भागायचा. आता जी जो आहे आपला तो आपला 500 आहे आणि डीआय आपल्या इथे हे डीआय आलेले आहेत. या डीआय ला जी ने भागायचंय. जी म्हणजे 500 आहे, गॅप म्हणजे वरची वर्गमर्यादा आणि खालची वर्गमर्यादा यांच्याचा फरक. मग त्याला ह्या जो आपला डीआय आलाय ऋण 1000 त्याला जी ने भागायचंय म्हणजे 500 ने भागायचं. मग 1000 ला 500 ने भागलं तर किती उत्तर येतं? 0 गेला 0 गेला 5 एके 5 5 दुणे 10. किती उत्तर? ऋण 2. मॅडम ऋण 2. इथे ऋण ऋण 2. बरोबर. इथे ऋण बरोबर. हो, हो. शून्य. शून्य नाही, एक येणार. भागाकार आहे की नाही? हा खालचं सांग. शून्य कधी येतो? वजाबाकी केल्यावर शून्य उत्तर येणार. भागाकार 500 ला 500 ने भागलं तर एक उत्तर येतं. 3 नंबरचं 1250 चे सांगत आहे. हा, त्याचं शून्य येणार. 1 2. 1. 500चे 1. 1000चे 2. 2 मॅडम. बरोबर. आता आपल्याला एफ आय तर आपण लिहिला मगाशीच वारंवारता. आता आपण एफ आय गुणिले युआय करायचं म्हणजे गुणाकार करायचा एफ आय आणि युआय. आता इथे 2 आणि 35 चा गुणाकार काय येणार? 35 दुणे 70. ऋण 70. 28 एके 28 ऋण 28. 28. शून्य. ते शून्य. 0. 15 एके 15. इथे 15 एके 6 2 20. ठीक आहे. आता आता शेवटचे जे 2 कॉलम आहेत त्यांची बेरीज करायची. मॅडम एफ आय ची बेरीज जी असते ती 120.
एन 120 आहे आणि FI ची जर बेरीज केली तर आधी यांची बेरीज करून घ्यायची. ऋण 70 आणि ऋण 28 आणि ह्याचं येईल 35 आणि यांची दोघांची आता वजाबाकी करायची. बरोबर. मॅडम ऋण 63 म्हणजे तुमचं समेशन FI गुणिले UI. FI गुणिले UI ची बेरीज किती आलेली आहे? ऋण 63 आणि N किती आलेला आहे? 120. आता आपल्याला मध्य शोधायचंय, एक्स बार शोधायचंय. तर एक्स बार जो आहे तो आपल्याला डायरेक्ट नाही मिळत. आपल्याला आधी इथे शोधावा लागेल U बार आधी शोधायचा, कारण आता आपण मध्य प्रमाण विचलन पद्धत वापरतो. बघा पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला डायरेक्ट एक्स बार मिळालेला, डायरेक्ट मध्य मिळालेला. नंतर आपण आधी दुसऱ्या पद्धतीमध्ये म्हणजे गृहीत मध्य पद्धतीमध्ये आधी आपण डी बार शोधला. डी बार मध्ये FI DI ची बेरीज आणि भागिले N केला होता. आता डी बार पण नाही शोधायचा, आता U बार शोधायचा. झाले. FI गुणिले UI ची बेरीज भागिले N. आता FI UI ची बेरीज ऋण 63 आली आहे भागिले 120. आता याला जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करायचं. आता ह्या दोघांना आपण 3 ने भाग जातो, 63 आणि 120. 63 ला 3 ने भाग लावल्यावर किती उत्तर येईल? दोघांनाही 3 ने भाग जातो बघा. दोघांनाही 3 ने भाग लावायचा. 63 ला 3 ने भाग लावल्यावर किती उत्तर येणार? भागाकार येतो सर्वांना? मॅडम 63 आणि 120 यात 0.5 ते 25. डायरेक्ट भाग लावला 120 ने. आपण काय करायचं माहितीये का, आधी एवढं सिम्प्लिफाय करून घ्यायचं जेवढं आपल्याला सरळ रूप देता येईल. सरळ रूप द्यायचं म्हणजे आता या दोघांनाही 3 ने भाग जातो बघा. 3 ची कसोटी जर वापरली तर या दोघांनाही 3 ने भाग जातो. याला मी 3 ने भाग लावणार. 3 दुणे 6, 3 एके 3 आणि ते 3 चौक 12 आणि हा 0 म्हणजे ऋण 21/40 असं आपलं सिम्प्लिफाय झालं. आता याला आपण जर भाग लावायचा आहे तर 40चा पाडा आपण बनवू शकतो. इथे कसं 120 होतं, खूप मोठी संख्या होती. मग आणखी आधी आपण सिम्प्लिफाय लावून घेतो. आता मला ह्या दोघांना कशाने भाग जात नाही. 2 ने नाही जात, 3 ने नाही जात, 5 ने पण नाही जात. दोघांनाही जायला पाहिजे. 5 ने ह्याला जातो पण 21 ला नाही जात, त्यामुळे नाही लावू शकत. दोन्ही संख्येला एकानेच भाग जात असेल तर लावायचं. आता ऋण 21/40 आले तर याला आपण दशांश चिन्हात करू शकतो. 40चा पाडा तर 4चा पाडा असतो तो बोलायचा. 40 ने 21 ला भाग लावला तर इथे पहिला भाग शून्याचा जाईल आणि आपण एक्सचा 0 घेतला की ते दशांश चिन्ह द्यायचं. आता 40चा पाडा म्हणजे 4चा पाडा आणि त्याच्याला 0 येतं. 40 5 200 येतात. नंतर 40 दुणे 80 इथे 2 राहणार आणि मग परत 40 5 200. 40 ने भागणं सोपं आहे. 120 ने पण भागायला सोपं आहे, पण 120 कशी मोठी संख्या होते म्हणजे जर आधी भाग जात असेल कशाने तर लावायचं. तर याचं उत्तर आलं ऋण 0.525. ऋण संख्या आहे, हे विसरायचं नाही. हा तुमचा आहे U बार. U बार तुमचा आला 0.525. आता आपल्याला एक्स बार काढायचं. तर एक्स बारचं सूत्र याच्यामध्ये कसं आहे, एक्स बार बरोबर A अधिक G गुणिले U बार किंवा U बार गुणिले G.
तर ए जो आपण गृहीत धरलेला मध्ये आहे तो आहे 1250 अधिक जी किती आहे गॅप 500 ची आहे आणि यू बार आपला आता आलाय ऋण 0.525. ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार करताना आधी नॉर्मल गुणाकार करायचा. या दोन संख्यांचा गुणाकार आहे 500 ला ऋण. आता ऋण धन ऋण ऋण येणार त्यामुळे उत्तर ऋणच येणार यांचा गुणाकार. त्यानंतर मी 5 ने गुणून घेते 525 ला आणि मग दशांश चिन्ह देणार आणि शून्य पण द्यायचं. असं हे 500 आहेत. 500चा काय फरक नाही पडत. 0 0 500चे देऊन टाकायचे आणि डायरेक्ट 5 ने गुणायची सुरुवात करायची. 5 वजा 25 5 2 10 2 12 2625 मॅडम आमचं आणि इथे दशांश 262.500 कारण इथे दशांश चिन्ह 3 संख्या सोडून येणार 1 2 3 कारण इथे दशांश चिन्ह आहे ना 0.525 त्यामुळे गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्ह द्या 3 संख्येनंतर. आता हे पुढचे जे 2 शून्य आहेत त्या नाही लिहिले तरी चालतात आपल्याला आणि हे धन ऋण ऋण होणार आणि 262.5 वजाबाकी करताना एकाखाली एक असे संख्या मांडायच्या असतात. 1250 आणि ही जी आहे ही दशांश चिन्हातली संख्या ही वजा करताना 1250 ला दशांश चिन्ह नाहीये पण आपण दशांश चिन्ह देता दशांश चिन्ह देऊन पुढे शून्य घ्यायचं. मॅडम 987.50 हा 987.50 तुम्ही केला का कॅल्क्युलेशन? दाखवा वही मला. हो, मॅडम. वजाबाकी दाखवा बरं. वही दाखवा. बर 10 मॅडम. मी ते सुचेता नाम किती आलं उत्तर? 987.50 हा तुमचा मध्ये आहे. ही वजाबाकी करून दाखवा जरा मला. $2,712 वजा 580.7 याचं मला उत्तर सांगा बघू सगळ्यांनी. तीन ते 9.5 किती? 3 ते 9.5 309.5 नाही. चूक आहे. हे दशांश 31.5 चिन्ह आहे इथं. 31.5 मगाशी तुम्ही वजाबाकी केली ना ही कशी केली 1250 तशीच तर आहे ही पण. मॅडम 1250 वजा 250. मॅडम हा बोला.
2121.8. 2121.8. कशी करायची ती सांगते ऐका. ही वजाबाकी मगाशी आपली जी वजाबाकी होती ती तशीच आहे. 1250 मधून तुम्हाला 280.4 अंकी संख्या आहे आणि इथे आहे दशांश चिन्हातली संख्या. ही वजाबाकी तुम्ही बरोबर केली की नाही? मगाची 900 आपण उत्तर काढलं तुम्ही. ही पण तशीच आहे. करायचं काय असतं माहितीये का मुलांना? जर असं असेल ना तर ही जी संख्या आहे की नाही 2712 तिला दशांश चिन्ह नाहीये, पण ही जी मी वजा करणार आहे त्याच्यातून ही दशांश चिन्हातली संख्या आहे, ही दशांश अपूर्णांक आहे. पण ही इकडची पहिली जी संख्या आहे की नाही ती पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्णांक आहे. ही जी आहे 2712 कसं असतं बेरीज आणि वजाबाकीमध्ये दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, पण हिला दशांश चिन्ह नाहीये. मग कसं आणणार दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह? तर ही जी पूर्ण संख्या आहे की नाही तिला मी दशांश चिन्ह देते आणि त्याच्या पुढे शून्य घेते, कारण मला जर दुसरी अपूर्णांक संख्या याच्यामध्ये मिळवायची आहे किंवा वजा करायचे काही बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तरी दुसऱ्या संख्येला सुद्धा दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. जरी नसेल तरी ते द्यायचं आणि पुढे शून्य लिहायचं. आणि आता दुसरी जी संख्या त्याच्यातून वजा करायची ती आहे 580.7. मग इथे काय करायचं की याचा जो दशांश चिन्ह आहे दुसऱ्या संख्येचा तो बरोबर या दशांश चिन्हाच्या खाली आला पाहिजे, कारण बेरीज आणि वजाबाकीमध्ये ही काळजी घेणं गरजेचं आहे की दशांश चिन्हाची जर बेरीज वजाबाकी आहे तर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं गरजेचं आहे, बेरजेत सुद्धा आणि वजाबाकीमध्ये सुद्धा. आता इथे दशांश चिन्ह दिल्यावर इथे 7 लिहायचे, कारण 580.7 आहे आणि इकडे 0 इथे 8 इथे 5 आणि आता वजाबाकी करायची आहे. 31 हा 2131.8. नाही, इकडे बघा मी सांगते. आणखी तुम्हाला देते मी गणित, पण आता इथे बघा हे गणित बघा. इथे शून्यामधून 7 जातात का? शून्यातून 7 जातात का? शून्यातून 7 नाही जात ना. मग आपण काय करतो इकडून एक इकडे हातचा घेणार, इथे 2 चे 1 होणार कारण 1 मी इकडे घेतला, इथे झाले 10. 10तून 7 गेले किती राहतात? 3. इथे 3. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं. 1 मधून 0 गेला किती राहणार? 1. 1 1 मधून 8 जातात, 1 मधून 8 जातात, नाही जात. म्हणून आपण इथून इकडे 1 कॅरी केला, हातचा घेतला, इथे 11 झाले. 11तून 8 गेले 3. 3. 6 मधून 5 जातात, 6तून 5 गेले 1 आणि हे 2 चे 2. 2131.3 असं उत्तर येतं. तुम्ही बरोबर सांगितलं काहींनी, पण तुम्ही 8 सांगितलं, 0.8 सांगितलं. 2131.8 2131.3 उत्तर येतं. ठीक आहे, वजाबाकी नीट करायची. ही पण तर वजाबाकीच होती ना ती, आणि ही सारखीच वजाबाकी. म्हणून मी तुम्ही मगाशी हे गणित सोडवलं की नाही 1250 मधून 262.5 कसे वजा केले तशीच ही वजाबाकी आहे. ठीक आहे, आता मी आणखी देते एक गणित, असं तुम्ही मला वजाबाकी सांगायचे किती येते. ही वजाबाकी करणार.
ही वजाबाकी करा हं. करताय ना सगळेजण? मॅडम थोडा 1409.2 1409.2 असं का? हो 1409.2 असं उत्तर येतं का? हो 1402. 1400 7.2. आणखी कोणाचं आलंय वेगळं उत्तर? मी सांगते कोणाचं बरोबर आहे. 1400 वेगळं. हा 7.3. 1400 7.2 हा म्हणजे हेच उत्तर आहे तुमचं 1407.2. तर या दोघांमध्ये हे उत्तर बरोबर आहे 1407.2. 1409.2 नाही, हे चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, कारण वजाबाकी तुम्ही व्यवस्थित करा. वजाबाकीमध्ये 1597 आहे ना. 1597 मधून आपल्याला 1597 मधून आता याला दशांश चिन्ह द्यावं लागेल आपल्याला, कारण ह्याला नाहीये, पण दुसरी जी संख्या मला त्याच्यातून घालवायची आहे तिला दशांश चिन्ह आहे. आणि दुसऱ्या संख्या कोणती आहे माझी? 189.8 अशी संख्या आहे. तर ही दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून इथे 8 लिहून इथे 9, 8 आणि 1 अशी मांडणी करायची. शून्यातून 8 नाही जात म्हणून आपण इथे 1 कॅरी केला. इथे 10 झाले. 10तून 8 गेले 2. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 6 मधून 9 नाही जात म्हणून मी इथून 1 घेतला. इथे 16 झाले. 16 मधून 9 गेल्यावर 7 राहतात. ठीक आहे, आणि 8 मधून 8 गेले 0, 5 मधून 1 गेला 4 आणि इथे 1407.2 असं उत्तर येतं. ही वजाबाकी करताना जरा व्यवस्थित करायची, काळजीपूर्वक. कळलं? आता ही आपण तिसरी पद्धत शिकलोय. तिसरी पद्धत कळली सगळ्यांना? मध्य काढायची. असे 6 कॉलम करायचे. पहिला वर्ग, नंतर वर्ग मध्य, मग DI. हा बोला. हो मॅडम कळली ना? हा ठीक आहे. आता आपल्याला शिकायचंय मध्य कसा काढायचंय. आता मध्यच्या तिन्ही पद्धती आपण शिकलो. आता आपल्याला शोधायचंय मध्यक. काय शोधायचं आहे? मध्यक. मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत, पण मध्य काढण्याची फक्त एकच पद्धत आहे. हा, मध्य काढण्याची एकच पद्धत आहे, तिला काय असं नाव नाही वेगळं. मध्य काढण्याच्या आपल्या 3 पद्धती होत्या म्हणून त्यांना नावं होती वेगवेगळी. सरळ पद्धत, त्यानंतर गृहीत मध्य पद्धत, त्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धत. हे मध्य काढण्याच्या 3 पद्धती. मध्यक साठी एकच पद्धत आहे, त्यामुळे तिला काही नाव नाहीये, कारण त्या एकाच पद्धतीने आपण मध्यक काढतो. आता मध्यक काढण्यासाठी परत तुम्हाला 2च कॉलम दिलेले असणार. आणि मध्यक साठी काय करायचं माहितीये? एकच कॉलम एक्स्ट्रा आपल्याला तयार करायचा असतो, जो आहे संचित वारंवारताचा कॉलम. तुम्हाला माहित आहे का संचित वारंवारता काय असते? बघा, कोणत्याही संचित वारंवारता या 2 प्रकारच्या असतात. संचित वारंवारता 2 प्रकारच्या असतात. संचित वारंवारता असतात 2 प्रकारच्या. एक असते पेक्षा कमी प्रकारची आणि पेक्षा जास्त, अशा 2 प्रकारच्या संचित वारंवारता. तर इथे मध्यक काढण्यासाठी आपण पेक्षा कमी वाली संचित वारंवारता आपण तयार करतो.
पेक्षा कमी वालीचा आपण एक कॉलम बनवतो. पण परीक्षेमध्ये तुम्हाला जर एकात दुसऱ्या मार्काचा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला पेक्षा जास्त संचित वारंवारताचा कॉलम पण बनवायला सांगते. तर हे दोन्ही प्रकारचे कॉलम कसे बनवायचे, मध्यकसाठी फक्त एकच लागतो पेक्षा कमी वाला, पण दोन्ही कसे शोधायचे ते तुम्हाला मी सांगते आधी, आणि मग आपण मध्यक कसा काढायचा तो शोधणार आहोत. तर आपल्याला जी गणितं आहेत मध्यकची ती आपण बघूया, आणि त्याच्यामध्ये आधी आपण संचित वारंवारता कशी काढायची, पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त, ती आपण आधी बघायची. ठीक आहे. आणि मध्यकचं एक सूत्र आहे ते पण पाठ करायचंय, ते आलं पाहिजे. बघा इथे आता असेच दोन कॉलमच तुम्हाला दिलेले असणार. पहिल्या गणितामध्ये तुम्हाला दिलंय खालील सारणीमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास आणि तेवढा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा. म्हणजे एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे म्हणजे किती वेळ काम करतात आणि असे किती कर्मचारी आहेत. जसं 8 ते 10 तास काम करणारे कर्मचारी किती आहेत, जे त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 8 ते 10 तास काम करतात, असे कर्मचारी किती आहेत, 150. 150. 10 ते 12 तास काम करणारे किती कर्मचारी आहेत, जे 10 ते 12 तास काम करतात कंपनीमध्ये, असे 500 कर्मचारी आहेत जे 10 ते 12 तास काम करतात. 12 ते 14 तास काम करणारे 300 कर्मचारी आहेत आणि 14 ते 16 तास काम करणारे 50. तर आपण मध्यक काढताना करायचं काय, हे जे दोन कॉलम दिलेले असणार ना, हेच पहिले दोन असतात. जसं आपण मध्यमध्ये काढताना ते लगेच नसतात, वारंवारताचा कॉलम हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असतो, पण इथे तो दुसऱ्या क्रमांकावरच असतो. म्हणजे हे दोन्ही जसे आहेत तसे एका मागोमाग असे लिहायचे. म्हणजे पहिला जो आपला कॉलम असतो तो वर्गचा असतो आणि दुसरा असतो वारंवारताचा. लगेच इथे वर्ग मध्य वगैरे काढायची गरज नसते आपल्याला. जेव्हा आपण मध्यक काढतो की नाही, तर मध्यक काढताना आपल्याला वर्ग मध्य काढायचे, एक्सआय काढत नाही आपण इथे. एक्सआय, डीआय, यूआय काही नाही, फक्त आपल्याला दिलेले दोन कॉलम आणि एक संचित वारंवारताचा कॉलम. वर्गाचा आपल्याला दिलेला असतो आणि दुसरा वारंवारताचा कॉलम दिलेला असतो. वारंवारता म्हणजे इथे कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि वर्ग काय दिलाय की कामाची वेळ, कामाचे तास आहेत, ते किती तास काम करतात ते कर्मचारी. आणि आता आपल्याला शोधायचा आहे तिसरा कॉलम, जो आपल्याला शोधायचा असतो तो आहे संचित वारंवारता. संचित वारंवारता त्याला आपण सीएफ म्हणतो, सीएफ. आणि ही आपण पेक्षा कमी प्रकारची आपण तयार करणार आहोत. ठीक आहे. आता मी आधी लिहून घेते. 8 ते 10 तास आहेत, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16. आणि कामाचे तास पण त्यांचे कर्मचाऱ्यांची संख्या पण मला दिलेली आहे, 150, 500, 350. आता पेक्षा कमी वाली संचित वारंवारता कशी तयार करायची, लक्ष द्या हा. पेक्षा कमी संचित वारंवारता आपल्याला तयार करायची आहे. तर पेक्षा कमी संचित वारंवारता तयार करण्यासाठी आपण काय करणार माहितीये का, पहिली जी वारंवारता असते ती तशीच लिहायची. वारंवारता म्हणजे एफआय चा कॉलम मधली पहिली संख्या, ही हे आपल्या वारंवारता आहेत सगळ्या, त्यातली पहिली जी आहे ती अशीच लिहायची आहे तशी, 150. ठीक आहे.
नंतर काय करत जायचं माहितीये का, संचित म्हणजे काय, तर संचित म्हणजे साचलेली, साठून राहिली. मग आपण काय करायचं माहितीये का, पुढची संचित वारंवारता काढताना ही पहिली संचित वारंवारता आणि ही जी दुसरी 500 आहे ती मिळवायची. 150 अधिक 500 करायचं, म्हणजे आधीची वारंवारता आणि आत्ताची पण वारंवारता ही मिळवायची. मग ही होणार 650. त्यानंतर ही 650 आली दोन्ही मिळून, तिसरी पण त्याच्यामध्ये आणखी मिळवायची. 650 अधिक 300. कळते की नाही? ती संचित वारंवारता मिळवत मिळवत जायचं. संचित म्हणजे साचलेली, म्हणजे ती सगळ्या वारंवारता एक 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 मिळवत जायचं. पहिली 150, मग दुसऱ्यामध्ये 500 पण मिळवत, 950. त्यानंतर 950 मध्ये ही वारंवारता मिळवायची. 950 अधिक 50 म्हणजे 1000. ठीक आहे, हे तुमचं एन असतं. आणि पेक्षा जास्त कशी तयार करायची माहितीये का, पेक्षा जास्त मध्ये उलट करायचं. ही पण संचित वारंवारताच असते, पण खालून वरती ऍड करत जायचं. पेक्षा जास्त मध्ये म्हणजे काय, पेक्षा जास्त मध्ये कसं करायचं, आता तुमचे वर्ग आहे आणि वारंवारता आहे बघा हा, आणि पेक्षा जास्त वाली संचित वारंवारता जर तुम्हाला पाहिजे, पेक्षा जास्त, कधी कधी तुम्हाला विचारतील पेक्षा जास्त वाली, तर इथे तास काय होते, 8 ते 10 तास होते, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16 असे. आणि इथे होतं 150, 500 असंच होतं ना, 300 आणि 50. बरोबर आहे. पेक्षा जास्त वाली संचित वारंवारता जर पाहिजे तर खालून वरती ऍड करत जा. म्हणजे काय, शेवटची जी संचित वारंवारता आहे ती तशीच घ्यायची आणि वरती वरती मिळवत जायचं, वरती एक एक मिळवत जायचे. म्हणजे इथे 50 आहे तशीच, खालची यादी तशीच ठेवायची. जसं पेक्षा कमी मध्ये आपण वरून खाली ऍड करत गेलो ना, इथे खालून वर मिळवत जायचं. म्हणजे आता हे 50 50 तसेच, आता या 50 मध्ये हे 300 मिळवायचे. मग किती झाली, किती झाली, हे 300, 350. नंतर हे जे 350 आले, या 350 मध्ये हे 500 मिळवायचे. 350 मध्ये हे 500 मिळवायचे, 850. आणि त्यानंतर 850 मध्ये हे 150 मिळवायचे. 1000. 1000च आला, हा आपला एन असतो. वरती जो येतो तो एन असणार. मगाशी पण एन 1000च आलेला, हा बघा खाली येतो तो. पण इथे आपण वरून खाली ऍड करत गेलो. पेक्षा कमी मध्ये वरून खाली मिळवत जायचं आणि पेक्षा जास्त मध्ये खालून वर मिळवत जायचे संचित वारंवारता. ठीक आहे, तर आधी आपण ही जेवढी गणित आहेत 6.2 मध्ये, या सगळ्यांची पेक्षा कमी संचित वारंवारता शोधायची. सगळ्यांनी पेक्षा कमी वाली. कळला अभ्यास? पेक्षा कमी संचित वारंवारता कॉलम तयार करायचे. बरं, आपली वेळ संपलेली आहे. ठीक आहे, संचित वारंवारताचे ते कॉलम तयार करायचे सगळ्या गणितांसाठी. ठीक आहे, बाय. बाय मॅडम.